फ्लावर मिल योजना, पीठ चक्की योजना। या योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना लहान स्वरोजगार उद्योग घरात सुरू करण्यास सक्षम करणे हा आहे। राज्यातील ग्रामीण भागातील बऱ्याच महिला शिक्षित असल्या तरी ग्रामीण भागातील रोजगार संधींचा अभाव असल्यामुळे त्या बेरोजगार आहेत। त्यामुळे महिलांना घरात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, परंतु दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपला व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही। म्हणून ग्रामीण महिलांना घरात व्यवसाय सुरू करून काही पैसे कमवता येतील, जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील। या योजनेची वैशिष्ट्ये। या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती श्रेणीतील महिलांना पीठ चक्की खरेदी करण्यासाठी 100% अनुदान दिले जाते, जेणेकरून महिलांना स्वतः रक्कम भरण्याची आवश्यकता नाही। या योजनेचे उद्देश ग्रामीण भागातील महिलांना घरात व्यवसाय सुरू करून काही पैसे कमवता येतील, जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील। महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ। या योजनेअंतर्गत महिला लाभार्थींना स्वतः कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही। या योजनेचे लाभ। विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी पीठ चक्की योजना सुरू करण्यात आली आहे। पीठ चक्की योजनेअंतर्गत पीठ चक्कीच्या एकूण खर्चातून 100% अनुदान लाभार्थींना दिले जाते। महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला या योजनेच्या लाभार्थी होतील। या योजनेचे लाभ। मुक्त पीठ चक्की योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरातील रोजगाराच्या नवीन संधी मिळतील। या योजनेअंतर्गत नवीन पीठ चक्की खरेदी करण्यासाठी राज्य सरकार 100% अनुदान देते। महिलांना घरातील रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्यामुळे त्यांना कामकाजासाठी घराबाहेर जाण्याची आवश्यकता नाही। राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल। राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वावलंबी होतील। या योजनेच्या निकष। आता पाहूया या योजनेचे निकष काय आहेत। महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याचे स्थानिक असणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच उपलब्ध असेल। महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना पीठ चक्की योजनेचा लाभ दिला जाणार नाही। या योजनेचा लाभ ग्रामीण महिलांनाच दिला जाणार आहे। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयात नोकरीत असणे आवश्यक नाही। जर महिला अर्जदारने केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत पीठ चक्कीचा लाभ घेतला असेल, तर अशा परिस्थितीत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुली, महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील, तर फक्त एक मुलगी, महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेची वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे। आवश्यक कागदोपत्रे संलग्न करणे आवश्यक आहे। नमुना अर्ज फॉर्म, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवासी प्रमाणपत्र, परिवाराची उत्पन्न पुरावा, वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आत असणे आवश्यक आहे। अनुसूचित जाती, जमातीचे जाती प्रमाणपत्र, बँक खाते माहिती, अर्जदाराच्या बँक खात्यातील अनुदानासाठी अर्जदाराच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत। त्यात अर्जदाराचे नाव, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक आणि IFSC कोड नमूद केले असणे आवश्यक आहे। आणि बँक खाते उघडण्यासाठी शेवटच्या 3 महिन्यांची माहिती असलेल्या खात्याच्या व्यवहार पानाची छायाप्रत संलग्न करणे आवश्यक आहे। व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना क्रमांक 8A मधील घर विधान संलग्न करणे आवश्यक आहे। व इडा हलत युथ पुरवठा सुविधेबाबत लाईट बिलची छायाप्रत, मोबाईल नंबर, ईमेल ID, पासपोर्ट आकाराचा फोटो, शपथपत्र। या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाते। पीठ चक्की योजनासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदाराला ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्ह्याच्या महिला आणि बाल कल्याण विभागात जावे आणि अर्जातील मागितलेली सर्व माहिती भरून योग्य कागदोपत्रे संलग्न करून अर्ज सादर करावा। यामुळे मुक्त पीठ चक्की योजनेअंतर्गत तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल।